तर नमस्कार मंडळी. कोकणात आता कौलतोडीची सुरुवात होईलच, पण शेतकऱ्याची आता कामं पण चालू होतील शेतीमधली. तर एका शेतकऱ्याने असं आपल्या शेतात असं गवत आलं होतं त्याच्या शेतामध्ये. ते पूर्ण त्याने जाळलं आहे, कारण त्याला शेती करायची आहे. त्यामुळे त्याने पूर्ण साफसफाई केली, म्हणजे असं जाळून टाकले गवत ते. पण त्याने एवढी काळजी घेतली आहे की हे दुसरीकडे वणवा जाऊ नये, दुसऱ्याच्या शेतामध्ये व दुसऱ्याच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, म्हणजे झाडांचं वगैरे त्यांनी पुरेपूर अशी काळजी घेतली. पाहू शकता तुम्ही, एवढी शेताच्या वाटली झाडं आहेत, पण त्याने अजिबात असं त्याला धक्का लावून दिले नाही, म्हणजे असं जळून नाही दिलेलं आहे. पाहू शकता पूर्ण हिरवीगारच आहेत, एवढी त्याने काळजी घेतली. मग का आपल्या जेवढी शेती करायची ना तेवढंच त्याने झालेलं आहे. एवढं म्हणजे कोकणी माणूस आहे ना, एवढं काळजी घेतो की निसर्ग कसा जपला जाईल व कसा त्याला कोणतीही इजा होणार नाही, एवढं शेतकरीची काळजी घेतो कोकणातला. पाहू शकता त्याला आपल्याला जेवढी शेती करायची तेवढंच त्याने झालेलं आहे. बाकीचं त्यांनी पाहू शकता तुम्ही, कुठेही वणवा गेलेला नाही आहे, एवढी त्यांनी काळजी घेतली आहे.